आयचो जो टॉपिक आसा तो आमचो हांव हेजेर ओवरऑल उलयतलो जे घडामोडी सद्या चालू आसा आनी स्पेशली म्हापसाचेर कळ्ळें. म्हापसा कावन्सील जी कावन्सील BJPची आसा तेचेर उलयतलो आमचो एडवोकेट आनी ब्लॉक प्रेसिडेंट शशांक आनी तेचेर भर घालतलो आमचो काँग्रेस लिडर सुधीर कांदोळकर आनी आदलो एक्स चेअरपर्सन. आयच्या दिसा तुमी पळयता आसतले की ज्या तरेन हो गव्हर्मेंट 12 वर्सां कसरत करता लोकांक कसरत करपाक लायता आनी ज्या तरेन तेंचे करप्शन वाडलां. पयलीं आमी म्हणटाले करप्शनाच्या नांवान हे BJP पावरार येयल्या कळ्ळें आनी पावरार येवन इतलें करप्शन केल्या की रोडाच्या पथान जे आमी खाता त्या वस्तूचेर जे डेव्हलपमेंटाच्या नांवान हे सगळ्या हेचेर हे केलां करप्शन चालू आसा. आनी आयज जेन्ना हो सरकार आमी म्हणटा की हो सरकार हो सरकार येयला कट्टी घेवन येयल्लो भीक मागत लोकां कडेन तुमकां जॉब दिता म्हणून सांगलेले कळ्ळें. 50,000 10,000 आनी कितें कितें करून जॉब फेर घेतले करप्शन सगळें केलें आनी जेन्ना जॉबा हे जावंक ना तेन्ना ह्या सरकारान कट्टी घेवन लोकां कडेन हात जोडून जॉबाचें आश्वासन दिवन वोट मागले आनी तेच्या उपरांत निवडून येयले वोट मेळ्ळे सगळें मेळ्ळें आनी आयज आमी पळयता की हे आमचे बॅगां घेवन कळ्ळें बॅगां घेवन पयलीं कितें आमी पळयताले पोरसी नोटीचे बारीक बारीक करप्शन चलतालें. आयज बॅगां घेवन आनी ती बी सुटकेस बॅग व्हडली करोडाच्या करोड नोट मागपाक स्टार्ट केलें कळ्ळें. हाचो विचार कितें आनी तुमी पळयलां आसतलें की 2 वर्सां काय 3 वर्सां पयलीं एक आमचो आदलो गव्हर्नर सत्यपाल मलीक तिणी सांगलेलें की ह्या गव्हर्मेंटान करप्शन आसा म्हणजे तिणी आपलो होश दाखयलो आपली इमानदारी दाखयली. पण आयज ती होश आनी इमानदारी म्हणटा पळय ती इनजस्टिसा कडेन पावली BJP गव्हर्मेंट. तिणी सांगलें की चीफ मिनिस्टराचे क्लोज हे पयशे घेता म्हणून व्हिडिओ आसा सगळ्या कडेन त्याचे जाप आसा. सो आयज चीफ मिनिस्टराक आनी आयज म्हाका दिसता नॅशनल विजिलन्स एजन्सी कळ्ळें CBI तशेंच प्रायम मिनिस्टर जो म्हणटालो की हम किसी को खाने नहीं दूंगा कळ्ळें. हांगा जर गोंयांत जर खाय 10-12 वर्सां लोकांक लुटत आसा ह्या हेचेर चवकशी जावची. आनी म्हाका दिसता हे म्हणटात पळय कितें हेका धरला तेका धरला हे म्हाका दिसता मुयेक आनी मुसांक मारपाची तयारी चल्ला हेंचे. व्हडले घबाड म्हणटा पळय ते दुसऱ्या ह्या सरकाराच्या भितून हे मिनिस्टर इनवॉल्व जाल्लेले आसा. त्या खातीर ह्या घबाडाक घट धरतलो जाल्यार तेका तेच्या भाशेन व्हडली मशिनरी हाडची पडली व्हडले मिसायल हाडचे पडले कळ्ळें. तेची गरज आसा आनी तेची जर गरज वाडटली आनी सारकें जर तुमकां पावोंक जाय जाल्यार म्हाका दिसता सत्यपाल जो गव्हर्नर आसा आदलो आनी तेका जेन्ना करप्शनाचेर उलयलें म्हणून ट्रान्सफर केल्या पळय तशें पुलिसांकूय खूब म्हणून ते पुलिसूय भयान आसा. तेका सत्यपालाक इंटोग्रेशन करपाची गरज आसा. तेच्या एविडन्साचेर तेका धरपाची गरज आसा. धरपाची म्हणजे ते इंटोग्रेशन करपाची गरज आसा. कारण तेणी तेचा 2 वर्सां काय 3 वर्सां पयलीं तेणी खरें उलयल्लें की चीफ मिनिस्टर तेचे क्लोज हे सगळे करप्शनान बुडलेले आसा आनी आपूण सांगलें की करप्शनाच्या हेचेर आपूण खंय तरी आपूण तेतून ना. तिणी आपली प्रामाणीकपणां दाखयली आनी त्या खातीर म्हाका दिसता तेणी आपल्या प्रेसार सांगलेलें आसा व्हिडिओ तिणी रिलीज केल्ले आसा. सो आयज ही पाळी येता की आयज आमचे खुबशे म्हणटात की
इन्व्हेस्टिगेशन जावचें हे जावचें ते मेन जो कोण कल्प्रीट आसा पळय आनी जे मेन कोण खरे प्रूफ दाखयतले तांकां घेवन हेची चवकशी करपाची गरज आसा. कारण हे पयशे खंयच्यान येयले आनी म्हाजो सुद्दां टीम आयज काल आमी पळयला की आमचो मंत्री आनी MLA डिफेक्टर MLA आमचो बाबूज मनसेराजान सांगला की हेची सखोल चवकशी जावची आनी हितून कोण कोण इनवॉल्ड आहा तेजे काडचे म्हणून तेंचोच मिनिस्टर सांगता जाल्यार तेणी त्या मिनिस्टराकूय घेवपाचें आनी जे कोण आसात भितून इनवॉल्ड जे डिपार्टमेंटाचे एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणा तुमी PWD डिपार्टमेंट म्हणा तुमी मागीर म्युनिसिपालिटी डिपार्टमेंट म्हणा एक डिपार्टमेंट सोडूंक ना सगळे बारीक जे कलेक्शन बारीक म्हणजे व्हडलें कलेक्शन ते पण दाखयता बारीक आसताले कारण पुलीस काय तेजेर उलयना. एक्चुअली आय डिमांड जो IGP आनी DGP आसा पळय तेणी जॉयंट प्रेस कॉन्फरन्स घेवन हेचेर कितें आतां पर्यंत जाला हे डेली लोकांक दाखोवंक जाय कित्याक ही डेमोक्रेसी लोकां कडेन पावोंक जाय. तुमी बाबा एकट्याक धरतात ताका तो सुट्टा बेलाचे आयज पर्यंत तुमी कितें केलें ते डेली तुमी हेचो रिपोर्ट आमच्या जनतेक दिवपाची गरज आसा कारण जनता तुमकां पे करता जनताचे सेवक तुमी. पण आयज जो सरकार आसा तो एकदम गुपचूप भरलेलो आसा. आयज आमी पळयता की बारीक म्युनिसिपालिटी पंचायत धरा सगळ्या हितून म्हापशानूच हेच चल्ला जॉबाचेर. तरी आमचे म्हाका दिसता कावन्सिलरांनी आमच्या सगळ्यांनी थोडे कावन्सिलरांनी कितें तरी आवाज उठोवन म्हाका दिसता फुडल्या वर्सा इलेक्शन आसा आनी आमचे कावन्सिलर 4 आसूं 2 आसूं ते आवाज करता आनी जे बाकीच्यांनी थोड्यांनी सपोर्ट केला कारण तांकां खबर आहा फुडल्या वर्सा इलेक्शन आहा म्हणून कळ्ळें. तशेंच मिसयूज फंड जाता डिपार्टमेंटाचो मिसयूज फंड जाता हेचेरूय लक्ष घालपाचें तितूनय करप्शन आसा आनी हे करप्शन 1 लाखा करोडाचें न्हू अब्जा दिसाचें करप्शन हे 12 वर्सां केल्लें आसा. सो हे पयशे कोणाचे. सो हांव मागता की लोकांनी ह्या सरकाराचेर बळी जावचे न्हू तुमकां जॉब मेळचे ना कळ्ळें. हेंच्यांनी ह्या BJPच्या गव्हर्मेंट कार्यकर्त्यांनी सगळे हे एजंट जाल्लेले आसात कळ्ळें. एजंट जाल्लेले आसात पयशांचे ड्रग पेडलराचे एजंट जाल्लेले आसात प्रॉस्टिट्युशनाचे एजंट हांव म्हाजो आरोप आसा तेंच्यांचेर. आनी हे जे MLA डिफेक्ट जावन थंय गेल्या पळय खंयचो डेव्हलपमेंट करपाक गेल्यात आनी ते इनवॉल्व आहा हितून पयशे खावपाक कळ्ळें. प्रत्येक जे MLA तुमी मारगांव आनी खंय खंय पळयतात पळय धरतात मुर्मगांव आनी खंय पेडण्या धरे हे MLA खंयचे हे MLA थंयचे थंयच्यानसून चोरी जाल्या कोणाचो हात आहा हेचेर ह्या MLAंचो हात आसा. हांव मागता की असले सरकार जर खरेंच मोदी चित्ता की आपूण सत्तेच्या वाटेन आसा जाल्यार मोदी सरकारान ह्या सरकाराक बरखास्त करपाची गरज आसा. आयज आमी म्हापशान पळयता एकदम वर्स्ट कंडिशन जाल्लेले आहा डेव्हलपमेंटाच्या बाबतींत. आतां जे आमी पळयतात वचत ते कंजेस्टेड रोड आमचे सारके ना आनी असले हितून हे आमचे म्हापसाचो MLA तेंचे हेचेर लक्ष ना अशें दिसता म्हाका. म्हणून एक कामां उरल्या कालच्या मिटिंगेन एक इश्यू येयलो असोच IDSMTच्या अंडर जे सेंट झेवियर कॉलेजचो ग्राउंड तो हे करपाक रिपेर करपाक जावं थंय पयशे मोडपाक आनी म्हापशान अशी कितलीशीच कामां आहा. हो पब्लिकेचो पयसो थंय तेणी जवळ जवळ 4-4.5 करोड ते कॉलेजीच्या ग्राउंडाक मोडपाचो असो प्रस्ताव येयलो. ताका सगळ्यांनी ऑब्जेक्शन हेचेर डिस्कशन जालें सगळ्यांनी चडशा जाणांनी ऑब्जेक्शन घेतलेलें. ऑब्जेक्शन कितें घेतलेलें हो पब्लिकेचो पयसो ह्या ग्राउंडाक यूज करप पूण ताका पब्लिकेचो तितून फायदो कांयच जायना. हो ग्राउंड जे सकाळचे लोक जॉगिंग बी करपाक वयताले जावं हे अशें थंय तांकां ते एलाव करताले तेंची ती गेट आहा ती ओपन आसताली. आतां अशी म्हायती मेळ्ळी 2-3 वर्सां जाले ते एलावय करिना सकाळचे सुद्दां कोणाक थंय जॉगिंग करपाक जावं पासय मारपाक येवपाक. अशें जर म्हापशान आनीक थंय फेसिलिटी चडशे ना. पेड्यानूय सद्या आतां बंद केल्ले आहा हेवटेनूय पूण लोकांची हालत जाता. पूण आमी कितें म्हटलेलें ऑब्जेक्शन ना बाबा पब्लीक पर्पज खातीर कितें आमी दिता तेंचे कडसून अंडरटेकींग घेयात आनी ते मागीर रेजोल्युशन पास करया. पूण अशें न करता तर
7 जाणांनी ताका मान्यता दिवन मागीर कास्टिंग वोट आमच्या चेअरपर्सनान घालून पास केलें. पूण MLAक तें खबर ना बाबा म्हापशान हांगा गैरसोय जाता जावं हो पब्लिकेचो पयसो वचात ते प्रायवेट हेका यूज जाता. तेंचे कडेन दुसऱ्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या थ्रू पयसो हाडून तेंचो ग्राउंड करूं येता. पूण मागीर चेअरपर्सनान एश्युरन्स दिला बाबा ते पब्लीक पर्पजा खातीर कितें दितले तेंचे कडसून अंडरटेकींग घेतले आमी आनी दितले म्हणून पळोवया. पूण 7 जाणांनी तें रेजोल्युशन पास केलां. बाकीच्यांनी ऑब्जेक्शन आहा. आमचें ऑब्जेक्शन ना बाबा कितें डेव्हलपमेंट जाता बरें आहा म्हटल्यार पब्लीक पर्पजाक कितें तरी ताजो फायदो जावंक हो आमचो मेन हेतू. आयज भुरग्यांक सुद्दां 5 वचपाक जावं सकाळचें जॉगिंग करपाक खंयसरूच फेसिलिटी एवेलेबल जायना. आमची जी टावन प्लॅनिंग स्कीम आसली तेतून खुबशे कितें कितें प्रोविजन आसले पूण ते फुडें वचना. आतां आमचो जे म्हापसा मार्केट बार्देसकारांचे हे तर एकदम आतां कंजेस्टेड जाल्ले आहा. बस स्टँड आनी तेचे सायडीक मल्टी लेयर पार्किंग हेचे सगळे आमचे परिकार आसतना सगळे प्लॅनिंग जाल्ले आहा. प्लॅन एप्रूव जाल्लो आसा. सायड बाय सायड रोड आहा. पूण हेचेर हांगा लक्ष दिवचें जाणून जावं म्हापशेकारांक आतां रवींद्र भवनाची बी गरज आहा. भुरग्यांक जे आमचे आर्टिस्ट आहा तांकां कांय फेसिलिटी मेळना डायरेक्ट पणजे वयचें पडटा कला अकादमी जावं थंयसरूय हे आसा. पूण असले हेतून हेचेर लक्ष दिवचें जाणून जो गव्हर्मेंटाचो गोंयचो आमचो पयसो लोकांचो आतां खंयसरूय यूज करपाक जी असली रेजोल्युशनां पास करून घेतात. आतां बस स्टँड आहा. बस स्टँड तो शिफ्ट करपाचो आसलो ऑलरेडी पास जाला प्लॅन पण तोय जायना. तेचेर कोण लक्ष घालिना. बेश्टेक कितें तरी जाली 2-4 वर्सां 3 वर्सां 4 वर्सां 5-6 करोड म्हणून लेवल केल्लो ते थंयसरूच पडलेले आसा. सध्या जे रिक्रुटमेंटाचे जे इशू चालू आसा तेजेर हांव एक इन्फॉर्मेशन दिवंक सोदतां. आमची जी गोवा म्युनिसिपॅलिटीज एक्ट आसा पळय त्या गोवा म्युनिसिपॅलिटी एक्टा अंडर रेजोल्युशन कशें पास करपाचें हेजें क्लियरली मेन्शन केल्लें आसा. तशेंच सुप्रीम कोर्टान 2 शब्दां भितर डिफरन्स केल्लो आसा. मे हो शब्द आनी शाल हो शब्द. मे जेन्ना शब्द येता खंयच्याय सेक्शनान तेन्ना ऑप्शन आसता की तुमी करचे किंवा ना करचे आनी जेन्ना शॅल हो शब्द येता तेन्ना ते प्रोविजन मॅन्डेटरी जाता. आनी हेच आमी आमच्या चेअरपर्सन आनी चीफ ऑफिसराक लास्ट 2 मिटींग जाले सांगिता. जे रेजोल्युशन पास करपाक जाय तितून सेक्शन 12 अंडर कंडक्ट ऑफ बिजनस हेजेर बरयला की मिनिट्स shall be signed as soon as practicable by the presiding authority and shall at reasonable time be open for inspection by any inhabitant of the municipal area. Such minutes shall be placed before the next meeting of the council and shall be after confirmation of the minutes be signed by presiding authority. या अख्ख्या सेक्शनान एकूच क्लियर जाता की मिनिट्स जे आमी एका मिटिंगाक कन्फर्म जे आमी पास करता रेजोल्युशन पास करता ते मिनिट्स पब्लिकेक ओपन आसपाक जाय फॉर डिस्कशन. तांकां कळपाक की कितें चल्लां. आनी नेक्स्ट जी मिटींग आसता त्या मिटिंगेन कन्फर्मेशन केल्या शिवाय शॅल कन्फर्म म्हणटा हे सेक्शन. कन्फर्मेशन केल्या शिवाय आमी फुडें त्या रेजोल्युशनाचेर एक्ट करूंक गावना. लास्ट 3.5 वर्सां जाली आमच्या म्युनिसिपालिटीन म्हाका दिसता 2 का 3 फाटी रिक्रुटमेंटाचे प्रोसेस चालू आहा. ह्या फाटी जे रिक्रुटमेंट प्रोसेस जाला त्या रिक्रुटमेंट प्रोसेसान 18 जुलयाच्या मिटिंगेक आनी तितून हांवें ऑब्जेक्शन रेज केला की तुमी कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर लोक घेवपाचे बंद करा आनी जे आमचे सँक्शन स्ट्रेंथ आसा म्युनिसिपालिटी तेजेर तुमी लक्ष दिया. 67 पोस्ट आमचे लॅब्स जाल्ले आहा म्युनिसिपालिटीन. हे 67 पोस्ट पयलीं रिवायव करून LDC UDC स्टेनोग्राफर जे खंयचे पोस्ट आसा ते रिवायव करून DMA कडसून सारके रिक्रुटमेंट प्रोसेस फॉलो करून रिक्रुटमेंट करचे. म्हाका दिसता हे पोस्ट लॅब्स जावन सादारण 12-13 वर्सां जाल्यात आनी म्युनिसिपालिटीचे जे लास्ट 16-17 वर्सां BJP कंट्रोल म्युनिसिपालिटी म्हापशान आसा. तशेंच आतां तिसरो टर्म BJPचे जे कावन्सिलर येता पळय ते रुलींगेन आसा. तसोच ह्या 17-18 वर्साक
BJPचो MLA म्हापशान आसा. प्रायम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, आमचे जे लोकल लिडर्स आसा, आमचो MLA आसा तो म्हणटा डबल इंजिनाचें सरकार आसा म्हणून म्हापशान. डबल इंजिनाच्या सरकाराक 67 पोस्ट जे म्युनिसिपालिटीचे सँक्शन 205 पोस्ट आसा तितूंतले 67 पोस्ट रिवायव करपाक 12 वर्सां लागता. मागीर कसले डबल इंजिन चालू आहा तेंचे. हो इशू आमी लास्ट इयरच्यान सुधीर बाब, हांव, आनंद मेडकर, कोमल डिसुजा, अन्वी कोरगांवकर आमी हो इशू काडीत आसा की तुमी ते 67 पोस्ट रिवायव कित्याक करिना. जो पर्यंत जेन्ना आमचे सँक्शन पोस्ट आसता तितून आमकां सर्वीस रुल्स आनी रिक्रुटमेंट रुल्स जे गव्हर्मेंटाचे आसा ते लागू जाता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर वर्कर घेवपाचो एकूच हेतू की तुमी तुमचे वळखीचे जावं तुमचे सोयरे जावं तुमचे फ्रेंडाचे अनक्वॉलिफायड किंवा जेंकां त्या पोस्टार एप्टिट्यूड ना काम करपाची हेंकां तुमी बॅकडोर एंट्री दिता त्या पोस्टार घालपाक. आमचे आतां हांवें एक एप्लिकेशन घातलेलें सादारण 2 म्हयन्या पयलीं आस्किंग फॉर डिटेल्स ऑफ म्युनिसिपालिटीन कितले एम्प्लॉयमेंट आसा पळय सद्या हेजेर. टोटल स्ट्रेंथ ऑफ म्युनिसिपल स्टाफ वर्किंग इन कावन्सील, टोटल स्ट्रेंथ ऑफ ड्रायव्हर्स, पर्मनंट लेबर, टेम्पररी लेबर आनी टेम्पररी स्टाफ. हेजो रिप्लाय अजून पर्यंत म्हाका येना. मागीर हे कित्याक लिपयता की तुमी कितले स्टाफ घेतल्या, कितले पर्मनंट आसा कितले ना. हेचें एकूच कारण की रिक्रुटमेंट रुल्स आनी जे सर्वीस रुल्स आसता ते बायपास करून जेंकां केपेबिलिटी ना ह्या पोस्टार रिक्रुटमेंट रुल्सांक फॉलो करून हे रिक्रुटमेंट घेवपाक तांकां बॅकडोर एंट्री दिवपाची ही कामां फक्त. आतां आमी लास्ट 2 मिटिंगेक पळयलां जे ऑब्जेक्शन आमी रेज केल्ले विथ रिस्पेक्ट टू दीस रिक्रुटमेंट. पयली म्हणजे आमची चेअरपर्सन आनी जो चीफ ऑफिसर आहा म्हाका दिसता तांकां मिटींग कशी कंडक्ट करपाची तीच कळना. मिटिंगेक जेन्ना अजेंडा घेता त्या अजेंडाचेर डिस्कशन करपाचे हे सगळ्या कावन्सिलरांचो रायट आसता जे त्या मिटिंगेक प्रेजेंट आसता. आमी जे ऑब्जेक्शन रेज करता लास्ट मिटिंगेक आमी पळयलां की वॉर्ड नंबर 20चो कावन्सिलर प्रकाश दिवशेट हेणे ऑब्जेक्शन रेज केलें. दोगूय चेअरपर्सन आनी चीफ ऑफिसर उबे रावल्यात, फिजिकली उबे रावन तेचेर तापोवंक लागले की तूं उलोवंक शकना तुजें रिकॉर्ड करिना म्हणून. हे आमचे डेमोक्रेटीक सिस्टम जे आसा जेतून ऑपोजिशन जावं रुलींग आपले ज्या मनशा खातीर ते रिप्रेझेंट करतात त्या खातीर आवाज उठोवपाक आमी अपॉयंट जाल्ले आसता, आमी इलेक्ट जाल्ले आसता. जर चेअरपर्सन आनी चीफ ऑफिसर आमकां ह्या टॉपिकाचेर उलोवंक दिना जावं आमचे रिकॉर्डूच करिना जाल्यार आमी आमचे रिड्रेसल खंय घेवपाचें. आनी चीफ ऑफिसराची जी एटिट्यूड आहा की उबे रावन तापोवपाचें सगळ्यांक, कोण कावन्सिलर ऑब्जेक्शन घालता तेजें ऑब्जेक्शन रिकॉर्ड करप ना. एज अ प्रिजायडींग ऑफिसर चेअरपर्सनाची ड्युटी आसता की तिणें सगळे कावन्सिलरांचे कितें ओपिनियन आसा ते रिकॉर्ड करचें. ती रिकॉर्डूच करपाक रेडी ना जाल्यार हे आमकां अजेंडा धाडून नाटक कित्याक करता मिटींग कंडक्ट करपाची. मिटींगूच घेवं नाका. तुमकां जर दिसता कन्फर्मेशन रिक्वायरमेंट ना मिटींगूच घेवं नाका, तुमकां जाय ते करात. पण ती आमचे म्युनिसिपालिटी एक्ट जावं आमचे रुल्स रेग्युलेशन्स कंडक्ट ऑफ बिझनस रुल्स ऑफ बिझनसा अंडर तेंची जी एटिट्यूड आनी बिहेवियर आसा ती फिट जायना. आतां मंडे परत आनी एकदां ती मिटींग पोस्टपोन जाल्या आनी रिक्रुटमेंटाच्या टॉपिकाचेर परत डिस्कशन जातलें. हांव फक्त कंडेम करिना तांकां तेंच्या पार्टी भितर कोण एडवायस दिना म्हणून एज अ एडवोकेट हांव पयलीं गव्हर्मेंट एडवोकेटूय आसलो. हांव एडवायस दिता तिका आनी चीफ ऑफिसराक की तुमच्या लिमिटेशन्सा भितर रावन मिटींग कंडक्ट सारकी करात. नाल्यार DMA आनी दुसरे ऑथॉरिटीज जे आसा आमी जाणा तुमच्याच कंट्रोलान आसा. तुमचे डबल ट्रिपल कसले ट्रबल इंजीन आमी नकळो म्हणल्यार तुमकां एक सादे पोस्ट रिवायव करपाक जायना. सो आमी जाणा मे बी आमकां रिस्पेक्ट पण लोकांच्या फुड्यान हाडपाचे की कितें चल्लां म्युनिसिपालिटीन कश्यो भानगडी चालू आहा. कॅश फॉर जॉब्स हांव एलिगेशन घालिना पण घाईन तुमी हे कित्याक करता रिक्रुटमेंट. जेन्ना प्रोविजन आसा की कन्फर्मेशना मागीर जेन्ना आमी डेव्हलपमेंटाचें काम घालता जेन्ना आमी खंयचो प्रपोजल घालता तेन्ना कन्फर्मेशन केल्या शिवाय आमकां त्या मिनिट्साचे एक्स्ट्रॅक्ट गावना आमची फायल फुडें प्रोसेस करपाक. जाल्यार हे सब पोस्ट तुमी प्रोसेस करून एड घालून रिक्रुटमेंट केले आनी एक सॅलरी दिली पासून ऑलरेडी विदाउट कन्फर्मेशन. पयर हे जेन्ना कन्फर्मेशनाक रेजोल्युशन येयला त्या रेजोल्युशनाक आउट ऑफ
18 प्रेझेंट काउन्सिलर्स, एक प्रिझायडिंग ऑफिसर. 11 जाणांनी हे कन्फर्मेशन रिजेक्ट केला, रिक्रुटमेंट घेवचे ना म्हणून. हे आता कन्फर्मेशन रिजेक्ट जाल्याक DMA आमच्या चेअरपर्सन आनी चीफ ऑफिसराचेर एक्शन कितें घेतली? कित्याक चीफ ऑफिसरान रिपोर्ट धाडचो आसता आफ्टर एवरी मिटींग. लास्ट 3 वर्सां जाली DMA कडेन चीफ ऑफिसर रिपोर्ट धाडिना. सो सगळे जे आमचे म्युनिसिपालिटी एक्टान जे रुल्स रेग्युलेशन्स आहा, ज्याच्या बेसिसाचेर आमी निवडून येता, ज्याच्या बेसिसाचेर आमकां अलाव केल्ल्या लोकांनी रिप्रेझेंट करपाक, तेंचो आवाज म्युनिसिपालिटीच्या फुडें जावं खंयच्या अथॉरिटी फुडें हाडपाक, आनी ज्याच्या अंडर आमी रिक्रुटमेंट, आमचे बिझनस, आमचे टॅक्स कलेक्शन, आमचे बेनिफिट्स, आमचे सगळे स्किम्स लोकांक दिवपाक जाय, तो एक्ट जर तुमी बायपास करता, आनी हांव सरप्रायज ना की हो एक्ट बायपास करता, कित्याक जर प्रायम मिनिस्टरची कॉन्स्टिट्यूशन आमचे बायपास करूंक सोदता जाल्यार म्युनिसिपॅलिटी एक्ट हो रिजनल आमचो लोकल एक एक्ट. पण वॉर्निंग दिता हांव हांकां की तुमी हे एक्ट आनी हे रुल्स बायपास करूं नाका. तुमच्या मदीं आसतले पपेट सगळे जाण बसलेले, तरी आमच्या सारकिल्ले लोक आसतलेच हे तुमकां याद करपाक की ह्या एक्टान कितें आसा, आनी हे रुल्स फॉलो केल्या शिवाय तुमी रिक्रुटमेंट जावं कितें करूं शकना. सो त्या 6 जाणांक जेंकां तुमी घेतला फटींग सांगून आनी रिक्रुटमेंट रुल्स बायपास करून, तांकां तुमी आतांच्या आतां काडचे आनी रिक्रुटमेंट रुल्स फॉलो करच्या खातीर पयलीं 67 पोस्ट ते रिवायव करचे आनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसाचेर आहा तेंच्या सगळ्यांचे कामांसून तांकां जॉबांसून काडून तांकां प्लेस करचे दुसऱ्या जाग्यार. हांव तांकां काड म्हणिना कामांसून, कित्याक तांकां त्या 67 पोस्टा भितर तांकां घेवंक गावता. पण कित्याक तुमी घेयना? म्युनिसिपालिटी आनी गव्हर्मेंटाचे जावं आमचे जे टॅक्स कलेक्टेड पयशे सगळे वेस्ट जाता हितून, कित्याक म्युनिसिपालिटीची एफिशियन्सी इतली खराब आसा सध्या, हे सगळ्यांक खबर आहा. सो तुमकां चेअरपर्सनाक आनी चीफ ऑफिसर हांव परत सांगूंक सोदता, तुमचे जे एक्ट आसा तापोवपाचे कावन्सिलरांक, हे जे बायपास करपाचे, हे सामकें कंडेमनेबल, तुमच्या खुर्चेक हे शोभा दिना. सो तुमी प्लीज तुमचे जे बिहेवियर आसा, तुमची एटिट्यूड आसा टुवर्ड्स एडमिनिस्ट्रेशन, ती चेंज करची आनी सुदारून फुडें उरलेले जे 1.5 year आसा तितून कायद्या भितर काम करचें. म्युनिसिपल टावन स्कीम जी आसा, हेच्या अंडर अमके प्रोजेक्टाक अमके अलॉटमेंट ऑफ फंड्स जातले हे स्टेटूच केल्ले ना की अमावंट कितले आसतले. आतां आमचो जो अजेंडा आसलो पळय तेजेर डिस्कशन एंड डिसिजन रिगार्डिंग प्रपोजल ऑफ ऑनरेबल MLA ऑफ म्हापसा फॉर अंडरटेकिंग डेव्हलपमेंट ऑफ सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंड अंडर दीस स्कीम, हो अजेंडाचेर हो टॉपीक आसलो. आता तुम्ही जर बाकीचे आमचे जे अजेंडाचे इश्यूज पळयता न्हू जाल्यार तेजेर नोट्स येता अशे, जेचेर एक एप्लिकेशन ऑफ मायंड आसता आमच्या ऑफिसरांचे, तेजेर नोट्स घातलेले आसता आनी सिग्नेचरी आसता. हो पर्टिक्युलर जो अजेंडा आसा पळय तेजेर हे एक लेटर आसा फक्त, MLAचे लेटर, आनी MLAच्या लेटराचेर बरयला, इट्स माय डिझायर टू डेव्हलप सेंट झेवियर्स कॉलेज ग्राउंड अंडर द सेड स्कीम विच इज ऑल्सो युज्ड बाय पब्लीक वेन एवर रिक्वायर्ड. आता ह्या प्रपोजलान ह्या ग्राउंडाचेर बॅडमिंटन कोर्ट येतलो, रनिंग ट्रॅक येतले, जुडोचो स्टेडियम येतलो, कितें येतलें हें कांयच मेन्शन ना. दुसरी गोष्ट, कितले फंड्स ह्या पर्टिक्युलर स्किमा अंडर ह्या प्रोजेक्टाक अलॉट जातले हें मेन्शन ना. आमी ऑब्जेक्शन कितें रेज केल्लें की ही जी प्रॉपर्टी आसा, झेवियर्सचे जे कॅम्पस आसा, ते प्रायवेट प्रिमायसीस, इट इज नॉट गव्हर्मेंट प्रिमायस, नायदर इट इज फॉर डेजिग्नेटेड पब्लीक यूज. आता आमचे जे कोमनीदादाचे प्रॉपर्टीज आसा जावं कितें आसा तितून ऑलरेडी डेजिग्नेटेड ओपन स्पेसीस अवेलेबल आसा, जितून म्हाका दिसता आमचे जे एडमिनिस्ट्रेशन आसा ते एनक्रोचमेंट अलाव करता, झोपडपट्टी अलाव करता, वोट बँक क्रिएट करता. त्या प्रॉपर्टीन तुम्ही आता जशें कुचेलीन डेमोलिशन केले फॉर सम पब्लीक पर्पज, तुम्ही हे जे ओपन स्पेसीस डेजिग्नेटेड आसा न्हू, म्हाज्या वॉर्डान 3000 स्क्वेअर मिटर, 2000 स्क्वेअर मिटर आनी 1500 स्क्वेअर मिटराचे 3 प्लॉट आहा. आमी झोपडपट्टी अलाव करूंक ना जावं एनक्रोचमेंट अलाव करूंक ना. म्हाजे प्रपोजल थंय आतां पेंडींग आसा, जाली 7-8 वर्सां. रेझोल्युशन म्युनिसिपालिटीनसून पास जालां की जी सुद्दां डेव्हलप करचे. हे तुम्ही ओपन स्पेसीस जे पब्लीक ऑलरेडी पब्लिकाक इयरमार्क करून अलॉट केल्ले आसा, त्या पब्लीक स्पेसीसान डेव्हलप कित्याक करिना? ह्या प्लॉटान ऑलरेडी करूं येता, ही ऑलरेडी अलॉटमेंट म्युनिसिपालिटी कडेन ह्या प्रॉपर्टीची जाल्या. दुसरी गोष्ट, झेवियर कॉलेजीनसून रिक्वेस्टूच येवंक ना की आमच्या प्रिमायसिसा भितर तुम्ही अशें डेव्हलपमेंट करा. आतां येतली रिक्वेस्ट, आतां आमी ऑब्जेक्शन काडलें जाल्यार झेवियर कॉलेजी कडसून येतली, म्हाका तरी दिसता येवची ना,
कित्याक प्रायव्हेट प्रॉपर्टी भितर जेन्ना आमी कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या भितर जेन्ना रिक्वेस्ट येता की रस्तो करचो तांकां एक एनओसी दिवची पडटा की दीस रोड वीच म्युनिसिपॅलिटी ऑर गव्हर्मेंट PWD जावं कोण डेव्हलप करता तो पब्लीक यूज म्हणून जातलो. सो प्रायव्हेट प्रॉपर्टीन झेवियर कॉलेज सारखे इन्स्टिट्यूशन जेचे कडेन फंडींग येता मल्टिपल सोर्सिसा कडसून हे आपली प्रॉपर्टी कित्याक म्हणून पब्लीक युजा खातीर दितली. दुसरी गोष्ट ही पहिली कोमनिदादीचीच प्रॉपर्टी असलेली त्यांच्यानी घेतल्या प्रायव्हेट फॉर द यूज ऑफ बिल्डिंग दिस इन्स्टिट्यूशन. प्रिमियर इन्स्टिट्यूशन आमचे बेस्ट इन्स्टिट्यूशन आसा. MLA डेव्हलप करपाक जाय तेणे एज्युकेशन डिपार्टमेंटा कडसून हाडून त्यांच्या बजेट अलोकेशनांसून दिवचे. ही जी म्युनिसिपल टाउन स्कीम जी आसा पळय तितून मल्टिपल डिफरंट टायपचे प्रोजेक्ट्स येतात जितून रेव्हेन्यू जनरेटिंग आणि नॉन रेव्हेन्यू जनरेटिंग प्रोजेक्ट्स आसा. सो तुका जर डेव्हलप करपाक जाय आमचे सध्या 20 वॉर्डांतल्या गार्डनांची कंडिशनां पळय एक मेंटेन जाल्ले ना हें केल्लें ना. आतां हांव एक म्हाज्या वॉर्डांचे क्रावड फंडिंगान करता कित्याक 8 वर्सां आमी रिक्वेस्ट घातल्या जी सुडा म्हणटा पयशे ना डेव्हलप करपाक. हे स्किमीचे जी सुडा पयशे खंयसून दिवपाचे आतां. सो विदाउट ऑल रिक्वायरमेंट्स बीइंग फुलफिल्ड तुमी हे स्कीम कशी म्हणून अप्लाय करतले ते बी प्रायव्हेट प्रॉपर्टीन. हे म्हाजें क्वेश्चन MLA आनी आमच्या चेअरपर्सनाक ते दीस 7 जाणांनी फॉर केले, 7 जाणांनी अगेन्स्ट केले, 3 जाणांनी एब्स्टेन केला त्यांच्याच मधल्या लोकांनी वोटिंग करताना आणि कास्टिंग वोट चेअरपर्सनान घातला. सो कितें गरज कितें आसा प्रायव्हेट प्रॉपर्टीन हे डेव्हलप करपाचें जेन्ना पब्लीक प्रॉपर्टी अवेलेबल आसा. सो हे असले प्रोजेक्ट बंद करून आमचे जे एक्झिस्टिंग अलॉट केल्ले आसा गव्हर्मेंटाचे ज्यो प्लॉट्स कोमनिदादीचे प्लॉट ज्यो आमकां ऑलरेडी अलॉट केल्ले तितून तुमी डेव्हलप करून आमच्या लोकांक भुरग्यांक हांगा फेसिलिटी दिया. ऑलरेडी आमचे पेडेचे कॉम्प्लेक्स स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा गेल्ले आसून आमकां थंय वॉकिंग ट्रॅक वापरूंक गावना. प्लस ती आतां आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीन पडटा ती एरिया. जाल्यार म्हापशान सारस्वत कॉलेजीन एक इनॉग्रेशन केल्लें स्पोर्ट्स फेसिलिटी स्टार्ट करता म्हणून लास्ट इलेक्शनाच्या पयलीं. तेजें स्टेटस कितें आहा? फुटसाल ग्राउंडाचो एक रेझोल्युशन पास केल्लो स्टार्ट करतलो तेजो स्टेटस कितें आहा? सो हे कितें परत आतां फटोवपाचें काम चल्लां आनी एक इन्स्टिट्युशनान आनी एक प्रोजेक्ट आपूण करतलो म्हणून. पण हेचे स्टेटस कितें आहा पयलींच्या प्रोजेक्ट्साचे? असली ऑब्जेक्शनां काडली काय आमचे ऑब्जेक्शन रिफ्यूज करता रिकॉर्ड करपाक. सो हेजेर पयलीं उत्तर दिवचें आनी मागीर थंयसर अलॉट करचें. 3-4 कोटी जर अलॉट करतले कसली फेसिलिटी घालपाची आहा तेच ह्या एप्लिकेशनान ना. एप्लिकेशन ऑफ मायंड ना आमच्या ऑफिसराचे जे म्युनिसिपालिटीन आसा. आनी जी सुडा हेका पयशे दिता जी सुडाचे 8 का 9 प्रोजेक्ट म्हापशान आतां सध्या आसा जे तेंच्यांनी घेतलेले ओवर द लास्ट 10 years इनकम्प्लीट आसा. पेपरार रिपोर्ट येता इनकम्प्लीट आसा प्रोजेक्ट म्हणून. सो हे पयशे थंय घालून ते तरी कंप्लीट करा पयलीं.